सारिका, माझी इस्त्रीचे कपडे कुठे आहेत? आहेत की आतमध्ये. होय होय, घेतो की शोधून. मी या घरातला गडी नाही का? देते लगेच. हे काही इथंच आहे. डबा झाला का नाही माझा? तुम्ही तर वेळानं कामावर जाणार होतात ना? कामावर का तुला सांगून जायचं का? तुझ्या आई ना तुला काही शिकवलं नाही, ते आता आम्हाला बघायला यायला लागले. तुम्ही मला काय पण बोला, पण माझ्या आई वडिलांना काय बोलू नका. भाऊजी, डबा झालाय तुमचा. ताई, दादा तुम्हाला प्रत्येक वेळी एवढं घालून पाडून बोलतात, मारतात, तरी सुद्धा तुम्ही एवढं सगळं सहन करताय. कधी तुम्हाला वैतागून हे घर सोडून माहेरी जावं असं वाटत नाही का हो? ह्याचं उत्तर मी तुला वेळ आल्यावर देईन. गौरे, किती मिठी घातल्यास या जेवणात? कधी तुम्हाला माझं काय चांगलं वाटलंय? उगाच माझं डोकं फिरवू नकोस. कमीत कमी जेवण तरी नीट बनवत जा. होय, मला बघितलं की तुमचं डोकंच फिरतंय ना. जिला बघितलं की तुमचं डोकं शांत होते की नाही, तिकडच जायचं जेवायला. अगं, कुठला विषय कुठे नेलास तू? तुझ्या संग लग्न करूनच चूक केल्या. होय, मला लय आनंद व्हायला ना तुमच्या संग लग्न करून. लय झाला तुझं. मला ना आता राहायचंच नाही तुझ्यासोबत. आत्ताच्या आता माझ्या भावाला बोलवून घेते. हॅलो दादा, मला न्यायला ये. तू आत्ताच्या आता ये आणि मला इथून घेऊन जा. मला नाही राहायचं या माणसासोबत. हा, ये. तुम्हाला आधी पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय, मला माझी बहीण जड नाही. हो, बदल तवा नुसता मांडत असत्या. मागचं उकरून काढायची लय घाण सवय हो तिला. मला आता सण होईना झाले बघा. एवढं सण होईना झालेलं ना तुम्हाला? घेऊन जा तुम्ही माझ्या बहिणीला. जेव्हा सण व्हायला चालू होईल का नाही, तेव्हा येऊ वाटलं तर या न्यायला. नाहीतर मी खंबीर आहे माझ्या बहिणीला आयुष्यभर सांभाळायला. कळलं काय? बॅग भरायला घे का? गौरी, तू एकदा विचारलं होतंस ना की भांडणं झाल्यानंतर तुम्ही माहेरी का जात नाही म्हणून. आता तुझी भांडणं झाल्यानंतर तुझ्या भावाला फोन केलास. तुझा भाऊ बी एका पायावर लगेच तुला न्यायला आला. तसं माझं नाही का कोण मला घेऊन जाणार, माझी बाजू मांडणार. आणि ज्या बाईला माहेरचा आधार नसतोय, नाहीतर मग माहेर खमकं नसतंय का नाही, त्या बाईला सासरमध्ये सहन करण्याशिवाय पर्याय नसतोय. कळलं का तुला? का मी भांडण झाल्यावर कुठं जात नाही, का मी माहेरी जात नाही.